तर पुण्यातील गुन्हेगारांना आळा बसवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने 2000 सीसीटीव्ही कॅमेरे विविध रस्त्यांवरती लावलेले आहेत। यातील अर्धे कॅमेरे बंद असल्यामुळे पुण्याची सुरक्षा धोक्यात आल्याचं दिसतंय। हे कॅमेरे महानगरपालिकेचे असले तरी यांचं नियंत्रण पोलिसांकडे आहे, त्यामुळे हे दुरुस्त कोण करणार यावरून टोलवाटोलवी सुरू असल्याचं बघायला मिळतंय। त्यामुळे दुरुस्ती केली जात नसल्याचं सुद्धा समोर आलंय। पुणेकरांच्या सुरक्षेसाठी हे कॅमेरे लवकरात लवकर सुरू करावेत अशी मागणी नागरिक करतायत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। पुणे सुरक्षित राहण्यासाठी महापालिकेने तब्बल 2000 कॅमेरे जे आहेत ते पुण्यातल्या विविध रस्त्यावरती बसवले होते। मात्र यातले 1050 कॅमेरे जे आहेत सीसीटीव्ही ते कॅमेरेज नादुरुस्त असल्याची माहिती समोर आली आहे। महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्याकडे एकमेकाकडे बोर्ड दाखवल्याने आता पुण्याची सुरक्षितता आहे ती धोक्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जवळपास पुण्यातल्या विविध भागामध्ये असे 2000 कॅमेरे आहेत। या कॅमेऱ्याची निगराणी जी आहे ते पुणे पोलिसांकडे याचं नियंत्रण आहे। मात्र हे महापालिकेने बसवलेले कॅमेरे असल्याने ते महापालिकेने दुरुस्त करावेत अशी सगळी मागणी होती। गणेश उत्सव तोंडावर आलेला आहे। आजच पुण्यात एटीएसने एक मोठी बनावट कॉलिंग सेंटरची कारवाई केलेली आहे। त्यामुळे पुण्यातल्या सुरक्षित पुणे राहण्यासाठी हे कॅमेरे दुरुस्त असणं महत्त्वाचं आहे। या कॅमेऱ्यात नुसतेच गुन्हेगारावरचा बसणार नाही तर रस्त्यात होणारे अपघात याचा सुद्धा लवकर जो तपास आहे तो लावण्यासाठी हे सगळे कॅमेरे उपयोगी होणार आहेत। अनधिकृत जे काही कारवाई असतील, जे काही दहशतवादी कारवाया होत असतील, हालचाली असतील, ते सगळं टिपण्याची जबाबदारी जी आहे ते पोलिसांची आहे। मात्र महापालिकेने हे सगळे जे कॅमेरे आहेत ते लावलेले आहेत, त्यामुळे महापालिका आणि पोलीस प्रशासन यामध्ये या सगळ्या कॅमेऱ्याची जी दुरुस्ती आहे ती होत नाही आणि त्यामुळे पुण्याची सुरक्षितता जी आहे ती धोक्यात आल्याचं पाहायला मिळते। ही सगळी जे दोघांमधले वाद आहे ते मिटवून हे कॅमेरे दुरुस्त करावी अशी मागणी आता पुणेकर करतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।